नमस्कार मंडळी, मी श्रेष्ठ नेडकर मुक्काम पोस्ट स्टार्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि पाठचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला वाटलं असेल कुठेतरी जंगलामध्ये आपण बसलेलो आहे. झालं असं आहे की प्लॅन झालेला 8 वाजता बेस विलेजला पोचायचं, पण आता वाजले आहेत 11 आणि आपण चाललो आहोत ते चंदेरी किल्ल्यावरती. सो विचार केला थोडा वरती येऊ आणि नंतर शूट करावं. सो ऑलमोस्ट आता 11 वाजलेले आहेत आणि माझ्याबरोबर ही दोन मंडळी आहेत जी आपल्याबरोबर आज येणार आहेत. इकडनं जायला ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास लागणार आहे. आपण उतरलो चिंचोली या बेस विलेजवरती. कर्जत आणि शिळफाटा रोडवरून जर तुम्ही आलात तर शिळफाटा कर्जत या रोडवरती चिंचोली हे आतमध्ये गाव आहे. तिकडनंच या किल्ल्याची सुरुवात होते. फक्त आम्ही तिघंच जण आहोत, बाकीची मंडळी जी कोणी आली असेल ती वरती गेली आहेत. सो बघूया आज किती वाजेपर्यंत पोचतोय आणि आज आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. ट्रेक जरी आपण लेट सुरू केला तरी अवतीभोवती एवढी झाडं आहेत त्यामुळे काही वाटत नाही आहे. थंडगार एकदम हवा, वारा नाही आहे पण थोडं रिलीफ मिळते या झाडांमुळे. आय गेस पुढे ती रिलीफ मिळणार नाही कारण पुढे झाडं नाहीच आहे, हे फक्त घनदाट जंगल आहे. त्यामुळे इकडे आपल्याला थोडी वनराई मिळते आणि वनराईमुळे आराम मिळतो आहे. मग हे पडलेले असतात काय? पडलेले असतात लाकडं. झाडं तोडत नाही. मग आता हे तुम्ही सगळं एक एक जण घेऊन जाणार एवढं हेवी खालपर्यंत? नाही पण तरी पण काय वेट असेल ना याचं. आता याच मुळीचं वेट किती असेल? या मुळीचं वेट किती असेल तरी पण? काय साहेब, जायचं की नाही? हो जाऊ ना. कधी? बस आता. असं झोपून राहिलं तर कसं पोचणार बाई? अरे आराम थोडासा. किती जायचं वाजून? शाप काय लाकड तोडतोय का? हां गुड. मित्रांनो, जेव्हा सकाळी चालू केलं 10:30 वाजता तेव्हा थोडंसं रिग्रेट फील जाणवत होतं कारण ऑलरेडी लेट झालेला आणि दुपारी एवढा ट्रेक करायचा. पण थोडा चालल्यानंतर ऑलमोस्ट आम्हाला आता हाफ ॲन अवर झाला असेल, पण सगळीकडे आय गेस आम्ही अजून चंदेरीच्या पायथ्याशी म्हणजे मेन जो डोंगर आहे चंदेरीचा तिकडे पोचलेलो नाही आहे. सो तिथपर्यंत तरी ही संपूर्ण असा घनदाट जंगल आणि मोठी मोठी झाडं आहेत तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला सावली आहे पूर्णपणे. त्यामुळे पूर्ण थकवा आमचा गेलेला आहे आणि एकदम प्रसन्न जाणवतं आहे. सो अजून लवकरात लवकर जाण्याचा मी प्रयत्न करतो आहे जेणेकरून शक्यतो तेवढं लवकर पोचू. हां पुढे भेटूया. मित्रांनो 12:30 वाजलेत, अजूनही चंदेरीचा डोंगर काही दिसत नाही आहे. आपण असं जंगलामध्ये फिरतोय, गेले 2 तास फिरतोय, वाटेनेच येतोय पण संपूर्ण जंगल आहे वरपर्यंत, संपतच नाही आहे. हां माईट बी अर्धा तास लागेल अजून कारण डोंगराची रांग दिसायला लागली थोडीफार. सो बहुतेक असं वाटतं की अर्धा तासामध्ये आपण पोहोचू. सो निघूया आता फटाफट कारण श्याम वरती गेलाय आणि आपली वाट बघतोय. मित्रांनो, चंदेरी किल्ल्याकडे येण्यासाठी
पनवेलहून येऊ शकता तुम्ही आणि बदलापूरहून सुद्धा येऊ शकता तुम्ही. इकडे बघू शकता सह्याद्री प्रतिष्ठानाने मस्तपैकी फलक लावले आहे. सो जर तुम्ही पनवेलहून आलात तर तुम्ही या मार्गाने येतात इकडनं आणि ते जर तुम्ही बदलापूरने आलात तर या मार्गाने येतात. सो आपण याच मार्गाने आपण आलो आहे आणि आता आपण जाणार आहोत इकडे चंदेरी किल्ल्याकडे. मित्रांनो फायनली आपण चंदेरी किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत आणि आपल्या पाठीमागे जी आहे तीच खूप मोठी गुफा आहे. सो आता वाजले 2. कारण असं आहे की आपण पोहोचणार होतो 1 वाजता, पण ऊन एवढं होतं की खूप एक्झॉस्टेड झालेलो. त्यामुळे आपण विचार केला की 1 तास आराम करूया. आपण खाली 1 तास आराम केला आणि त्याच्यानंतर 1 तास आराम करून आपण इथे आलो. त्यामुळे आपल्याला आता 2 वाजले. सो आता आपण थोडाफार नाश्ता करूया. आपले काही ट्रेकर मंडळी आहेत जे नाश्ता करतात आहे गुहेच्या खाली आणि आपल्यावरती तिकडे आपले 2 मंडळी बसलेले आहेत. आपण फटाफट इकडे नाश्ता करणार आहेत आणि इथं पण थोडा आराम करणार आहे कारण 2 वाजलेत आणि भर दुपारी आपण आता भटकंती करणार नाही आहोत कारण खूपच ऊन आहे. थोडा वारा आहे, थंड पण आहे, पण तरी पण खूप गरम जाणवतं आहे. सो आपण वरती जाण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे टॉपला. 2-3 मंडळी आहेत ती काही गेलेली आहेत पुढे. सो आपण बघितलेलं आहे तिकडे तोच एक रूट आहे. त्याच रूटने आपल्याला जाणार आहे, जायचं आहे. आपण रोप कॅरी केलेली नाही आहे, पण विदाऊट रोपसुद्धा जाऊ शकतो. पण आम्ही प्रयत्न करणार आहोत, पण तुम्ही असा काही प्रयत्न करू नका. मित्रांनो आपला आता जस्ट ब्रेकफास्ट झाला, लंच नाही केलंय सगळ्यांनीच. ही सगळी मंडळी आपल्या 2 मंडळी आपल्याला मिळाली आहेत. हा अविनाश आहे आणि हा सागर आहे. ही 2 मंडळी आहेत. सो ही 2 मंडळी आपल्याला जॉईन करणार आहेत टॉप करण्यासाठी. सो आता आपल्याला इकडनंच जायचं आहे याच रूटला. आपल्याकडे रोप नाही आहे, सो आपण अंदाज घेत जाणार आहे. सो लेट्स ट्राय. बघूया झालं तर आपण नक्कीच टॉप करूया. पुढे वर जाऊन बघ ना, ट्राय कर ना. झाड आहे ते तिथून बघ, राईट मारून. ही वाली बोलतो ना, हे खाली आहे मला वाटतं. पण हे एकदमच खाली आहे रे भाई. इथूनच उतर देऊ का असं वाटतं मला ते. मित्रांनो इम्पॉर्टंट जो पट्टा होता जो तिकडचा तो आपण पार केलेला आहे आणि आता आपल्याला ऑलमोस्ट ही खडी चढायची आहे. आपला मित्र श्याम चढलाय 1 बाय 1. सध्या आम्ही 1 बाय 1 चढणार आहोत आणि त्या टोकावरती
आय डोंट नो तुम्हाला दिसायला की नाही, तिकडे तो भगवा झेंडा आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे. सो ही पूर्ण कात्र आपल्याला चढायची आहे. त्यामुळे इकडे कोणी येत नाही सहसा. आणि मी परत एकदा सांगतो, जर तुमच्याकडे तेवढा कॉन्फिडन्स नसेल आणि तुमच्याकडे जर रोप नसेल तर प्लीज डू नॉट ट्राय. हे ट्राय करू नका, खूप रिस्की आहे. जर तुम्ही रेग्युलर ट्रेक करत असाल तर तेव्हाच या, आणि तुमच्यामध्ये जर ट्रेकर मंडळी असेल तरच ट्राय करा, अदरवाईज प्लीज डू नॉट ट्राय. मित्रांनो, आपण टाकीपर्यंत पोहोचलोय आणि पाणी प्यालोय. सॉलिड पाणी होतं, जरा पण कचरा नव्हता, आणि पाणी पिण्यासाठी एवढी कसरत करायला लागली. आणि अजून आपल्याला पूर्ण वरती जायचंय. हार्डली आपल्याला 10-15 मिनिटं तरी लागतील. पण जो मेन टप्पा जो होता, जो डिफिकल्ट पॅच जो होता, तो आपण क्रॉस केला आहे. आता आपण वरती चाललोय, थोडे इथे बसलोय आणि समोर हा सह्याद्री. सो खूप मजा वाटते आणि खूप अमेझिंग फील होत आहे आणि प्राऊड फील सुद्धा होतं. आपल्याकडे एक मेंबर आहे अविनाश. करेक्ट अविनाश, आय गेस तू पहिल्यांदा एवढा डिफिकल्ट टप्पा तू क्लाइम केला असेल. त्याच्या अगोदर कधी केलं? ढाकबेरी केलेला, त्याच्यात पण ढाकबेरी त्याने केलेला. सो ढाकबेरी पण असंच मला मित्र भेटले, एक पुढे होता एक मागे होता, त्यांनी असं कॉन्फिडन्स दिला. पण ढाकबेरी पूर्ण केलेला. ढाकबेरी पूर्ण केलं ते पण. मग वरती ढाकबेरी केलं तर मग वरती काय करायचं पण करून यायचं. खूप धमाल आली. थोडी भीती वाटत होती कारण तो टप्पा खूपच डिफिकल्ट आहे. आता चढताना काही वाटत नाही, उतरताना तेवढंच थ्रिलिंग असणार आहे. सो आधी पहिलं महाराजांचं दर्शन घेऊया, कारण वरती महाराजांची मस्त मूर्ती आहे, मोठी बघण्यासारखी आहे. आणि बघण्यापेक्षा पण ती मूर्ती खालून कशी नेली ते विचार करण्याची गोष्ट आहे. सो आता आपण फटाफट निघूया, कारण वाजले 3:30 वाजले, 3:15 झाले. सो आपल्याला लवकर घाली पण जायचं, कारण उतरायला नाही म्हटलं तरी 2 ते 2.5 तास लागणार आहे. सो मित्रांनो, असा हा चंदेरी किल्ला. दरड कोसळल्यामुळे सुळक्याचा माथा गाठणे फारच कठीण जात होते. अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, अतिशय अवघड वाट, हे सारे पाहून असं वाटत होतं की हा किल्ला नसून एकंदरीत लष्करी चौकीच असावी. सुळक्यावरून पूर्वेला माथेरान, पेब, प्रबळगड, तर पश्चिमेला भीमाशंकराचे पठार, सिद्धगड, गोरखगड आणि पेठचा किल्ला इत्यादी दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांची इतकी मोठी प्रतिमा पाहून डोक्यात एकच प्रश्न येतो, आणि तो म्हणजे इतकी मोठी प्रतिमा तेही सुळक्यावरती कसं काय? सलाम अशा मावळ्यांना व त्यांच्या धाडसी कार्याला. थोडा वेळ सह्याद्रीच्या डोंगररांगांचा आनंद घेत आमचा प्रवास सुरू झाला, तो म्हणजे परत किल्ल्याच्या पायथ्याशी.
मित्रांनो, फायनली आपला चंदेरीचा जो खडा पॅच आहे तो उतरून झाला आहे आणि आता आपण गुहेकडे प्रस्थान करतो आहे. आता वाजले आहेत 5. थोडा विश्रांती घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या डिसेंडिंगला चालू करूया. ऑलमोस्ट 7-7:30 वाजतील. मोबाईलची बॅटरी सुद्धा डेट झाली आहे. तो एक प्रॉब्लेम आहे, शूट करता येणार नाही खाली. आपली चंदेरी किल्ल्याची भटकंती इकडेच संपली आहे आणि होप तुम्हाला ही आजची थरारक ही भटकंती आवडली असेल. आणि जर आवडली असेल नक्की लाईक करा आपल्या व्हिडिओला, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि जे नवीन आहेत आपल्या चॅनलवरती त्याने प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. आणि हो, तुम्ही आपल्याला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा फॉलो करू शकता. मी ID लिंक मध्ये दिलेली आहे खाली, तुम्ही तिकडे बघून तिकडे फॉलो करू शकता. सो मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी, नवीन किल्ल्याची आणि नवीन ठिकाणाची ओळख करून द्यायला. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि भटकंती करत राहा. गुड बाय.